गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी अरे ती दारूची कॅन्ड आहेत ना ती मागच्या गावात पाठव ना अरे मागच्या वेळेस पाठवलं तिथं पाठव हा आणि काम कर तो उसातला गांजा आहे ना अरे तो पण पाठवते त्याच गावामध्ये आपलाच माल तिथे गेला पाहिजे अरे पोलिसांची काळजी करू सगळं मॅनेज केलं मी सगळं पोलिसांशी बोलतोय मी अहो मला काय झाले मी आलो असं आता पण झालंय काय माहिती का ते पट्टीचे कॅन्ड आहे आपलं अरे बाबा आपल्याला क्लबवर झाड पडली मला ते पोलिसांना जायचंय हो नक्की कोणे कोणे पोलीस पोलीस ठेव 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 पोलिसांना ठेव पाया खालची वाळू सर कधी तुमच्या आवाज कुणी घाबरतो ना पोलिसांना नाही ते काय माग आहे पोलीस आहे का बोला तुम्ही लय घाबरले बा मला महत्वाचं बोला मला पोलीस चौकीला जायचंय अहो इतक्या वर्ष 15 वर्ष राहिले तिकडे जेलमध्ये तरी पोलीस चौकी पोलीस स्टेशन अरे तुम्हाला काय सांगायचं येत धंदे का आपलं बरोबर आहे मला मिळायचं तुम्ही जाणार पोलीस चौकीला धंद्याचं उतार आहे तुमच्या यत्ना धडण भारभर चिंध्या कुठूनच पैसे येत नाही आपल्या आपल्या माणसं आहेत ना तेच ना बोला महत्वाचं बोला महत्वाचं काही नाही आपला सुकून आहे बाई याला आला होता ताप 2 दिवसापूर्वी लय दुखलं त्याच आजारी पडले आशक्तपणा आला डॉक्टर म्हणले काहीतरी प्रोटीन युक्त खावं लागत आहे पोतेरी खायचं पोतेन नाही हो पोतेन तुम्ही खा प्रोटीन युक्त प्रोटीन युक्त काम कर ना वाळली वाळी दगड खा सागर गोट्या खा अहो तुम्ही रामदेव बाबाचे भक्त आहे का असं येड्यावानी कोण बोलताय तुम्हाला काय खायचं प्रोटीन अहो त्याला आहे ना मटन चिकन कोंबड्याचा आपलं कोंबड्याचं काय ते अंडे लेग पीस वगैरे ते सांगितलं खायचं तुमची काय बोलताय काय मग खा ना बाबा काय तुला काय म्हणले कोणला आबा तुम्ही असं कसं बोलता काय झालं आता मला सांगा दिवस रात्र आम्ही कोणासाठी काम करायला माझ्यासाठी तुमच्यासाठी करायला नाही आम्ही काम करायचं तुमचं पनवेलची गाडी जाईल नाही तू बोलूस काम करायचं तुमचं आणि खायला काय लोकांचेच जायचं काय अजिबात नाही मग आमच्या सुखदेवचं तेच म्हणणं आहे की आबाने आम्हाला 1000-2000 द्यावात हा का नाही रुपये अरे रुपये आपल्याकडे नाही आम्हाला धाब्यावर जायचंय जेवायला हा धाब्यावर जेवायला पैसे नको द्या तुम्हाला द्या ना पैसे द्या ना तुम्हाला सांगतो पाकिट पुढे पाकिट राजा कशाला नाटक करता खिशात असते पैसे नाही पैसे खिशामध्ये माझ्या पाकिटात पैसे आहेत हो का नाही तिला तुम्हाला मी नाही म्हणणार नाही पाण्यासारखा पैसा तुमच्या तिकडचा करेन मी पाण्यासारखा कागदाचे द्या ना आम्हाला कागदाचे पैसे पाण्यासारखा दिला असतात वाजल्या 4:30 बंद झाले बरोबर आहे आणि माझं ते हे रेंज लागत नाही फोडला नाही तुम्हाला एटीएम केलं असतं 4:30 काय पाठचे 4:30 झाले ते बँका बंदच आहेत तुम्ही द्यायचे असं नाटक करू नका तर द्या पोराला अरे नाही म्हणणारे पैसे मी तुमच्याकडे नाही म्हणणार धाब्यावर नाही जात आम्ही 500 रुपये द्या एक कोंबडे घेतो खातो काचा काचा अरे मी नाही म्हणणार पैसा तुम्हाला आता माझे पैसे नाही शिल्लक तुम्हाला सांगतो आपण किती दिवस झालं काम करायला याच्यासारखं काहीतरी तुम्हाला सांगा धाब्यावर जीव घालणं बाजूला ते म्हणतंय सपनाच्या हातचे व्यसन जरी बनवलं तरी ठीक आहे पाहुणं कशाला काळजी करताय तुम्ही अहो येतो म्हणलं तुम्हाला माहिती ना आपला शब्द कसा आहे एकदा शब्द दिला की दिला हा नाही काहीच काळजी करू नका काय झालं एक तर तुमच्याकडं लई दिवसापासून यायचं म्हणतोय पण काय कामामुळं काय येणं होईना बरं त्यात काय होतंय असं काहीतरी कार्यक्रम यात्रा जत्रा निघली तरच माणूस येत आहे की नाही हां आता एवढं जागरण गोंधळ तुम्ही धरले म्हणलं येणारच की
हां 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 पोराला बरं आहे का आता बरं आहे ना हां 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 नाही नाही काय आणि ते हे होय जागरण गोंधळाला तापा कोणाचा आहे काळी महिना अरे वा 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 चांगलं आहे चांगलं आहे चालतंय चालतंय काय काळजी करू नका येतो नक्की चालतंय ठेव का हां हायला लोक आता बोला गे डॅडी लई गडबडीत बोलवलं नाही काय मॅटर बेटर झाला का हायला तुझ्या डोक्यात तर त्या मॅटर सोडून दुसरं काही येतच का नाही अहो तसं नाही लय अर्जंट बोलवलं म्हणून म्हणलं अरे काय झाले बाळा ते आपल्या काष्टेवाला पाहुणे आहे का त्यांचं जागरण गोंधळ आहे उद्या थोडं जाऊन ये तिकडं ते काष्टेवाला पाहुणा त्यांचं पोरग ते कसलं येडं माहिती आहे ना मागच्या वेळेस कशी गाडी फोडली होती आपली नाही नाही ते यायचं त्याला पहिलं येड्यात झटकं पण आता पाहुणे त्याला चांगल्या दवाखान्यात दाखवले आता क्लिअर आहे नाही पण तरी तुम्हीच जा ते काय मला पलीकडच्या गावात टुर्नामेंट भरलंय क्रिकेटचं बाबा 2-3 वेळा फोन आला पाहुण्यांचा त्या तुम्हाला जागरण गोंधळले आवडतं तुम्ही जा मी जाऊ शकत नाही यार मला अरे ऐकून तर घे त्याच्या आईला आजकालच्या पोरांचं एक काही कळतच नाही बाबा मला पाहुण्यारावळ्यांकडे जायचं म्हणलं की यांच्या पार जीवावरच येते काय हे पाहुण्यांकडे तर गेलं पाहिजे ना आता जागरण गोंधळ म्हणलं झरून घ्या अण्णाला कॉल लावला पाहिजे अण्णा हॅलो आईला रिंग वाजायच्या हातात उचलताय फोन काही टपूनच बसला होता काय फोन घेऊन नाही नाही पांडवा पण आहे का आईला कावा तरी एकटं रास होता ना करा ती जोडी तुमची आईच म्हणायचे हा बरं मी काय म्हणतोय ते ऐका उद्या आपल्या पाहुण्याचा जागरण गोंधळ आहे अहो माटान आता जागरण गोंधळ म्हणलं असणारच की नाही काही विचारणं झालं का तुमचं राव उद्या आपल्या पाहुण्याचं जागरण गोंधळ आहे तिकडं आपल्याला जायचे पांडवाला बी सांगा त्या सध्याला सांगा त्या द्याव्याला सांगा त्या दोंडबाला सांगा आई 7-8-10 जण घेऊन जाऊ मस्त पैकी काय दणकाच कसलं झाड आहे उमळत आहे ते पपई कधी येणार आहे मग त्याला आता पपई ते मोठं झालं तर येईल ना आता मग मला खायला द्या बरं का तू तर खाऊ नका बघ झाड भरपूर लावली का तुम्ही मग बाई झाडं लावायची चांगलं तुमचं पण लक्ष नाही बाबा झाडांकडे बघा पिकली तुमच्यासारखी बघा माझ्यासाठी पिकले अहो म्हणजे पानं काय तुला काय अक्कल आहे का काय बोलती तू पानं जरी पिकली पण किती सुंदर दिसतात बघा पिवळ्या कलर तुम्ही कशा सुंदर आहात ना तशा सुंदर लय ह्या बोटावरचा थुका त्या बोटावर लगेच करता येतो तेवढी बरं अक्कल चालते आपली आता तुमच्यावर राहून आली की मला तेवढी अक्कल चालतो बस म्हणत आहे पण गजरा लावला मला नाही दिला हो तुला कुठं केस येत गजरा लावा हे बरं काय म्हणत आई हो आल्या बघा मोठ्या बापाची लेख असं का बोलताय मग कसं बोलायचं जे आहे ते बोलते खरं माझी गावात कोणी मैत्रीण नाहीये म्हणून मैत्री करायला आले हो तुमच्याशी मी हाय की हाय ए का बस नाही मैत्री करायची ठीक आहे पण बापाची परमिशन घेतली का मैत्री करते म्हणून नाहीतर बाप बोंबलत बसायचा विरोधकांसंग मैत्री करत बसली म्हणून आहे का नाही महिना बरोबर आता यात विरोधकाचा काय प्रश्न आहे राजकारण राजकारणाच्या जागी माणूस तर माणूसच असतो ना नाही खरे पण जे चाललंय तेच बोलते मी तर काय चुकीचं बोलते बरोबर हा मग मला काही घेणं देणं नाही या राजकारणाशी माझे आबा त्या राजकारणात आहेत पण मला माणसाशी घेणं देणं आहे माझा राजकारणात काहीच संबंध नाहीयेत नाही ते आहे पण इथं गावात तर चालतं ना राजकारण तेवढं पण मी माझ्या मामाकडे राहिलेली मुलगी आहे मी गावात राहिलेच नाहीये आता कसं आहे तुमच्या बापाचं कर्तृत्व तेवढं आहे ना त्यामुळे आम्हाला बोलायला येतंय बरोबर का नाही हो असं काय केलंय माझ्या आबांनी माझे आबा खरं तर खूप चांगले आहेत कसं आहे प्रत्येक मुलीला आपला बाप चांगलाच वाटत असतो बाहेर गेल्याशिवाय त्याची लायकी कळत नाही बरोबर आता तू इथं नव्हती आम्हाला माहिती आम्ही लहानपणापासून बघितले पण मी काय म्हणते म्हणत आहे मैत्री करायला काय हरकत आहे महिने जरा विचार करावा लागला आपल्याला कसं आहे माहिती का शेवटी विरोधक आहे उद्या काय कमी जास्त झालं तर काय करायचं सांग बरं हा शेवटी आपली पडली पोरगी जात ह्यांचं काय यांचे पप्पा आहेत तसले तुम्ही नाही करत तुम्ही करू का मैत्री हा जा तिकडे जा मर चालेल मला काय चालेल माझी एक पण मैत्रीण नाहीये का मी चालेल की नाही हे जमणार नाही चल महिने आपल्याला काम आहे असं काय केलंय माझ्या आबांनी काय माहिती पांडवा आज लय दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार आहे बघ मटण खायची जागरण गोंधळाचा कार्यक्रम माझ्या आवडीचा आहे अहो नुसतं जागरण गोंधळ कुठं पहिले अरे तिच्या
मला तर मटण खायला इतकं आवडतं. नळ्या बिळ्या अशा वरपून खाणारे मी काय सांगू तुम्हाला. अरे नुसत्या नळ्यात वरपून खाणार होय. अरे बाकीचं बी असतं की काय बराबर असं वरपून खायला का नळ्या वरपून खायचं होय रे. हा अरे लव दिवसाचा बेत होता आयो आणि आहे ना मुरळ्यांचं आहे ना काळी महिना नाही का ती जागरण गोंधळ पार्टी एक नंबर आहे. अहो ती तर आयटम नाही भारी राव नाचायला घ्यायला काय लय दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे आपली. अरे बापरे मी खाणारे मटण, मी आता खाणारे मटण, त्यामुळेच मी उघडे ठेवलेत माझ्या शर्टचे बटन. नमस्ते तात्या. कार्टून हे मागे आईला आले का सगळे इकडे इकडे काय केले गुन्हे काढ काढ गुन्हे पाहुण्या रावळ्याकडे चालले आपण काय कळतं फिरतं काय तुला काढ गुन्हे लाव व्यवस्थित सगळं डोक्याचं काढते काढतो नीट बस नाही तर मी नाही मग जा घरी मला खायचंय मटण खायचंय मला येऊ द्या. डोक्या सोड डोक्या लगेच सोडतो एकच मिनिट. काय व्यवस्थित अन्न तर बघा हातचा मागतोय 4 वेळा पावडर लावली असेल अन्नाचं काम कसं आहे. पानपाना मी शर्ट नाही घातलोय पाहुण्यारावळ्याची इज्जत काढू नका. आणि तिथं गेल्याच्या नंतर का असं जर काय केलं ना चपलट ठोकीन धरून तिथं इज्जत काढायची नाही. चलायचं सगळे आल्यात म्हणायचं सदा राहिला ना सध्या नाही आला का अजून नाही काम आहे बघा सध्याला न्यायचं तुम्ही सगळं सांगितलं नव्हतं का सांगितलंय सगळ्यांना. अहो तात्या सांगितलंय पण सदाला कसं आहे ते बायकोची परवानगी काढावं लागत असेल. हे गोष्ट खरं आहे बाबा. त्या सध्याचं एक कसं व्हायचं नाही कसं आहे माहितीये का की आता बायकोचा गुलाम असणारे नवरे अनेक येत पण मुद्दा कसा आहे इतकं कुठं बायकोचं गुलाम असतोय की बायको बस म्हणलं की सध्या बसतंय उठ म्हणलं की उठतंय कुठं जायचं म्हणलं की बायकोची परवानगी काढावं लागते. बरोबर आहे पांडवा म्हणलं ते बरोबर आहे. सध्या तुम्हाला 100% सांगतो शिकडं येण्यासाठी बायकोच्या पुढंच करत बसला. बरोबर मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग. रूपाची नाही तू माझी राणी माझी. धनी तुम्ही आला धनी आव तुम्हीच मी धनी. कधी एवढं प्रेमाने ऐकायची सवय नाही ना. असं का मी काय म्हणतो आपलं ते उहा काढायचं प्रोग्राम चालला का पेटकातात लाग घालू का माझ्यात वा आहेत का. अगं चिडती कशाला जानू. मग तुम्ही बोलतात तसं तर ऐक ना आपल्या अख्ख्या गावात आहे ना तू लई सुंदर दिसती. हा तुमचं तर काहीतरी. मग आज पार्लरला गेलते का नाही. हा जाऊन आले. मग पार्लर बंद होतं का ग. नाही मागून दिसलं नाही ना. अहो आयब्रो करून आले की एवढं दिस ना का तुम्हाला. रोज आयब्रो काढते माझी म्हणजे रोज आयब्रो करते छान आहे. बरं ऐक ना कंगो मला दे का आजपासून मी तुझे केस विंचरणार. काहीतरी तुमचं अहो लोक काय म्हणतील. अगं लोकांचं जाऊ दे लोक म्हणतील सध्या तर बाई बायकोचा बैलच आहे. आता का अजून त्याच्यापेक्षा वाईट काय काय सगळं. बरं ठीक आहे विंचरा. मी काय म्हणते कुठे गेलता तुम्ही. अगं तिकडं गावात गेलो होतो. ऐक ना तुझे केस लई सुंदर आहे गो. तुम्ही त्या दिवशी नाही का ते माझ्यासाठी वासाचं तेल आणलं होतं बघा. ते लावलं होतं तुम्ही मला म्हणलं ना ते लावल्यावर केस लांब सडक आणि लई झाक दिसते म्हणून लावलं मी. तुला लावतात आणि माझे तर सगळे केस गेले त्यांनी म्हणजे टेन्शन नाही. असं होतं की ऐक ना जानू मला ना तुला एक बोलायचंय. काय आज लई सारी खुश दिसती. अगं तसं नाही पण ना एक लय महत्वाचं बोलायचंय. काय एवढं महत्वाचंय सांगा तरी. मला आहे ना गावातल्या लोकांसोबत आहे ना गोंधळाला जायचंय. तरीच म्हणलं एवढी स्वारी कंगुवाने कशी विचारते केस माझी. कुठे पडले आज जाऊ दे ना मला जाऊ दे ना. मी बघ असं जातो असं येतो
कशाला जायचंय पण तुम्हाला? आता 10 किलोमीटरच येते आणि लोकांच्या गाडी बसून जायचंय. मस्त तिथं जाणार, नळ्या हाणणार, वाटलंच तुला 2 नळ्या घेऊन येतो. मला मिळत नाही का घरी? ऐक ना, जाऊ दे ना एकदा. काय नाही अगं जानू, अहो राजकारणाची माणसं तुम्हाला माहित नाही अशी अंडी मटण खाऊ घालते ते आपलं करते ते. अगं राजकारणाचं पिटून तिकडं, मला जाऊ दे ना. मी घरातलं काय पाहिजे ते काम करतो, तुझ्या पाया पडतो. बरं ठीक आहे, मोरीत तेवढी कपडे पडले ती तेवढी धुवा आणि मग जावा. कपड्याच ना 2 मिनिटात धुतो. तर जाऊ ना मी. येऊ का जानू? ऐका असली कपडे घालून तिथं जाऊ नका, माझी आबरू काढतेली. जरा ती नवीन शर्ट आहे का नाही ती घालून जावा आणि जावा. तुझ्या बापाने दिलेला लय छान आहे. मी कशाला रशात पाहू ग. सदा 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 हिला काय खरं नाही गडे बघ पांडवा. मला वाटत नाही आता सदा येईल म्हणून, अवघड झालं. त्याला बायको परवानगी देणार नाही. तेच झालं दिसते आता. मला सांगा तासभर गेला तरी वाट बघत बसतो. कवर बघायचं हा अक्षरशः खालून ह्याच्यातून पुढे मुंग्या आल्या असत्या काय काय. ते चष्मा ठेवलाच का अजून? अरे हा लक्षामध्ये एक काम करू. बहुतेक सध्याच्या बायकोनी काय लिहून दिलं नाही आणि सध्याचं थांबलं तर आपला पण बेत फुकायचा. काम करू. सध्याच्या नशिबात काय मटण दिसत नाहीये. आता आपण निघू मोरू. काय सुटे नशिबाचा पाठ करू. चला चला मागे चला. माहिती नाही करतो तुला. चला चला हो चला चला. काय सदा आपलं भांडे घासीत होतो. भांडून बायकोला सांगितलं घरात येऊस तर घरी लक्ष ठेवू, मटण घेऊन येतो आज. म्हणजे बायकोने परवानगी दिली. पिशू कशाला आणली? मोठं आणलं तात्या तिला भरून. अरे गाय पाण्या तिच्या आईला काय तुला कळतं बिळतं का? आता पाहुण्याची इथं जागरण गोंधळाला चाललंय. आता हे पिशूत काय नाही टाकून तात्या ते कुत्र्याला फेकून देतात का ते उचलून याच्यात आलायचे. म्हणजे अशी बायको जिरवायची का? अण्णा चला गाडी गेअर गुतला वय. आला टक्कर झाला. चला चला बरं चल चल लवकर या इकडे. असं करू नका. वराच्या मागणं पुढं करताल. आम्ही गाव गाठवतो तुमची गाडी चालू ना. माझं लवकर जाम बसा. आणि आता ऐका माझ्या बरोबर चला. गाडी पण पडेल पेट्रोल संपलं असं काय सांगत बसू नका. लक्षामध्ये नीट चला सगळे. चला जागरण घाबरले ना मी. अहो आम्ही घाबरलं तुम्हाला बघून. आम्हाला वाटलं शेतात भुस घाऊन चाललं का काय. काही बोलती बाई या तोंडाला येईल ती. महिने तसं नको म्हणू. आता हाय तर हाय ना मानत आहे. बघा की कसं पांढरं फट घातलंय. साडी घातली. तुझं काय डोळा गेला काय? हा साडीच आहे म्हणा. वहिनी काय करता इकडं? अहो कशाचं काय हो का शेंगा लावल्या त्या फवारलंय सगळं झालंय. हिडूनच बसलंय की ओ बघाय आली पण काय आता जाऊ द्या. म्हणजे हा बाय झालंय पिकून गेलंय. पानं पण पिवळी पडली. नाही नाही वहिनी अजून साडी बिडी टकाटक घातली. असंच घालायचं कधीतरी. आपण वहिनी साडी कधी घालतात पांढरी माहिती का तुम्हाला? कधी हो नवरा मेल्यावर पांढरी साडी घालतात. काय मनात आहे तुमचं. असं काय नसतं. मग मी माझ्या मनाची राणी आहे बघा. हो का लोक काही म्हणणारच आहेत. नवरा मेल्यावर साडी घालत्यात, हेच झालं आमकच झालं डमकच झालं. काही लोकांकडे लक्ष देतात ते नाव ठेवायलाच असतात. मी कुणाचं ऐकत नाही बघा. जे मला पटलं ते मी केलं आणि तेच घातलं. हे मला पटलं बरं का तुमचं. मग काय आणि तुमचे ते देव कुठे गेले? देव अहो पती देव. ते वय ते नाही जागरण गोंधळाचा काय ते कार्यक्रम आहे म्हणत होते. मग गेले बाई ते पण जागरण गोंधळ. अच्छा तिकडे गेला तो. अच्छा नाही नाही पण वहिनी नक्की जागरण गोंधळालाच गेलाय का? मग
काय आहो जागरण गोंधळाला नाही तर कशाला जातील आता चांगलं मला बोलून गेल्यात. नाही नाही मी काय नाही म्हणते नाही, पण मोनाताई बोलून गेले पण मी यांना का नाही घेऊन गेलो सोबत. आता गडी माणसं गेले असतील महिने त्यांना कशी नेत्याल. आपण जागरण गोंधळाला जातात की नवरा बायको जात्यात मग ते गडी माणसं तात्या ही सगळे गेले असतील त्यामुळे नेलं असेल आणि त्यांचं कुठं दुकान लावती मग थांबल्यात त्या घरी. आणि वहिनी कसं आहे तुम्हाला माहित नाही कसं आहे नवरा जरा ताब्यात ठेवायचा असतो आपल्या. आता तू जर निसटला ना तर पुढं पश्चाताप करायची येते. मग तुम्हाला नाही माहिती जर असा दाग असा दणदण सोडायचा असा कासरा ओढायचा नुसता. अगो बया पण असं काय करावं मला तर काय कळतच नाही बघा कसं नवरा धाकात ठेवावं मला येतच नाही हो तसलं काय जरा सांगा की मला वाईस. ऐका मी सांगते मी सांगू का तुझं लग्न झालंय का सांगायला निघालीस म्हातारी बाई बाकी कुणाचं काय हिचं काय. हा मी काय म्हणते पण मी ऐका तो जागरण गोंधळाला गेलाय पण तो मटण खायला नाही गेला. मला वाटतं चिकन खायला गेला असेल. हा चिकन कशाची बकरी कापणार आहेत महिने. अहो तो जागरण गोंधळाला गेलाय हा पण कशासाठी गेलाय माहिती का. नाही बाबा मला काय माहिती नाही ह्यातलं. अहो मुरुळ्या बघाय गेलाय. आणि मुरुळी कोण इचरा की कोण. अहो ती काळी मैना नाही वय. अगो बया ती नाचती ती वय ती गाणं नाही काळी मैना तू दिसतेस तरुण होईल करुणा जाशील मरून. मोनाताई मी तू नाही ग माझं सांगते गाणं. लोक तुला टाकत्याल पुरून गे ग प्रेम करून. बाई तिच्यासाठी गेलाय. मग मला तर हे माहितच नव्हतं. मला तर म्हणले नुसतं मटण खाऊन यायचंय म्हणून. तुमचं लक्षच नसतं तुमच्या नवऱ्यावर जरा लक्ष ठेवत जा. मग काय बोलती बाई तू तर मग वाटते तर परत बसतात. मग असं झालं ह्याव झालं त्याव झालं मरून द्या आम्हाला काय करायचं आमचं सांगायचं काम आहे. चला येऊ का मग तुमची काम हे तर जागरण गोंधळाला गेलेत आणि मला सांगितलं काय बोलत्यात ह्यांचा मुर्दा पसवला ह्यांना येऊ देच बघतेच मी आता. माझा लई दिवस झालं मला मटण खायची इच्छा आहे. माग 8-15 दिवस झालं वाटाले मटण खावा माया काही नशिबात मटण नाहीच वाटाले गड्या. मटणात काय काय नुसतं मटणाची तुला लयच हवशी रे. मी कधी खाऊ घालतो तुला तरी मटणच घालतो. हा कवा खाऊ घालत्या रात्री आबासाहेबाकडे गेल्या त्यावेळेला आम्हाला मटण खाऊ वाटाले द्या पैसे 10 रुपयाच्या हातावर अशी नोट ठेवली. अरे ते काय माणूस हे करते ते आबा गैरती आबा आहे तो. त्याला म्हणलं की दी याला 5-25 तो नाव घेईन आयुष्यभर. पण काय ते होकल्याला जाऊन ते चिंगूट आहे ते. लय चिंगूट येते. मला सांग आपण महिना झाला त्याच्या संग काम करायला एक बा तरी उग 2 पीस तरी खाऊ घालावं मटणाची. गाढवाचं मटण खाणार माणूस आहे तो गाढवा सारखाच वागन. तो काय माणसासारखा वागन का लय आहे का नाही ते. सरपंच तुम्ही बी काही दिमाग लावणार चल्या गड्या मला मटण खाऊ घालायला. अरे काहीतरी करू आता. मग कसं आहे कोंबड्या बिंबड्या चोरा पण आता पहिलेच लोक आपल्याला भेटतात कोंबड्या लगेच खुराड्यात घालून देतात. काय मला तर वाटतं एखादे कुत्र कापाव काय सरपंच कुत्र खावायचं ना मला. अरे अशी बी पुढारी लोक सगळे कुत्रेच खाऊ घालते. इलेक्शन चालू झाले तुला माहित नाही का. अरे धाब्या धब्यावर गेलं ना तर सगळे कुत्रेच मटण असते. तुम्हाला बी तसली सवय लागली का हो. नाही आपण नाही हो. मोठमोठे लोक करते कुत्रे मांजर बोकड काही करा गड्या सरपंच मला आता ह्या 1-2 दिवसात तरी मटण खाऊ घाला. नाही खाऊ घालू. मटणाचा योग तुझा येईन रे योग पण माझा योग आला पाहिजे. काही आला पाहिजे. अरे सुक्या मला सांग हे भांडणं करणाऱ्यांची तोंड येत का. आता मला सांग इकडे बघ हे बघ ते जुरून घ्या अण्णा नुसता पाऊंडर लावलाच लाल होतो. सध्या कुठे आता सध्या याला बायकोने हाणू जार केला यालाच काय ह्यो भांडायचं काय. आणि ह्यो दुसरा कोणी आपला द्यावा याच्याशिवाय दुसरं कायला जमाना. अरे यांना घेऊन जर भांडणं करायला गेलं तर मारणाचं टकावून यावं लागेल. मग काय सोयरी केलं चल्या काय सोयरी केला आता कुणाचं लग्न लावतो. याचं लग्न होणार आहे का जावा लावा गंधरे फेंद्रे लावा यांची लावा डबल एवढ्या आनंदात कुठं निघाल्या. अरे हा त्याचं काय झालं माहिती का पाहुण्यात जागरा गोंधळे. मी पाहिलं तुला जागरा गोंधळाला काळी महिना आहे. काळी महिना. दुसरी गोष्ट अशी असं मन लय दिवस झालं पोरं म्हणले मटण खाल्लं नाही काय नाही म्हणलं चला मटण मग तात्या आम्हाला येऊ द्या.
तुम्ही आता पार्टी बदलली ना तुमच्या नेत्याकडे जा आणि मला द्या मटण खात्या आबासाहेबाचं मटण. हो तात्या तसं रागे करू नका हो का तुमच्या पाया पडतो आम्हाला न्या की शेतात कडून विसरून जा त्या आबाला आहे ना आबाच्या 8 दिवस अगोदरचं मटण खाताय ते शिळ पाक हा फ्रीज मध्ये ठेवून आणताय ते आम्हाला न्यायचं का रे? तात्या अजिबात न्यायचं नाही. या दोघांनी मला लय मारलं होतं. मी अजिबात नाही न्यायचं त्यांना. देवा अरे बाप्पा ते चुकून झालं आमच्याकडून. नाही नेणार मग. चुकलं चुकून झालं आमच्याकडून. बरं जाऊ दे रे. चला आपण दिलदार माणूस आहे. बस आनंद गाडी बसा. बसा जा आधी. चला रे चला चालू गाडी. काय बाई मच्छर चावायला लागलं म्हणून म्हटलं तुम्हाला गोड नका खात जाऊ म्हणून. तू ग बस महिने माझं डोकं नको फिरू आता. एक तर ती पार्लो आली नाही किती वेळ झालं बसलं मच्छराने पुढे घेतलं बाय. पण मी काय म्हणते काय करायचं काय तुम्हाला? अगं महिने मला आयब्रो करायच्यात. मग मी काढते की आब्रू. आता काय कमी आयब्रो काढतीस का माझी? डोकं लय खाते अहो काय सांगू हिला. पण एक चांगलं झालं तुम्ही माझ्याशी मैत्री केली. मी म्हटलंच होतं तसं मोनाताईला चांगली पोरगी आहे म्हणून. कसं आहे सपना माहितीये का आम्ही नुसतं अशी वरवरची मैत्री नाही जपत असं मनातून जपतो मैत्री माहितीये का. केली ना तर मग सुट्टीच नाही त्याला. हा पण कसं आहे माणसाला बांधून येतो काय काय वर गोड गोड बोलतात ना आतून त्याच्या मनात काळा असतो माहितीये का. आता मैत्री झाली तर बघ जरा ब्लॉगर छान दिसते. पोटशील महिने गॉगल कसं दिसतो सांग का. मुशीने गॉगल घातले का दिसते. अरे मोना का उभी आहे साहेब. काय किती पाहिजे अख्ख्या गावात पाहिलं तुला? नाही मी हे तसं आयब्रो करायला आली होती तर. काय झालं ते उद्या आपले जे काय ते बचत गटाची मीटिंग आहे आणि तात्या म्हणले त्या मोनाला बोलवा. मोनाशिवाय गावातल्या बायका कोणाच्या ऐकतच नाही. खरंय खरंय. चला म्हणलं मग तुला ते एक जण म्हटलं की मोना इकडे गेली कुठं ब्युटी पार्लरला म्हणून आलो तर ते उद्या नक्की तेवढं यायचं. आणि संगती जरा चांगल्या माणसाच्या ठेवत जावा. मोनाताई त्यांना म्हणा नीट बोलावं. आम्ही तुमच्याशी बोललेलो नाहीये. आम्ही पण तुमच्याशी बोलत नाही म्हणा. आणि काय आहे आपली फुशरकी म्हणा घरी मारायची आमची इथं नाही मारायची. मोनाताई तुम्ही मैत्री केली आमच्याशी त्यांना सांगा. हा कसं आहे मोना असल्या कपटी मित्रापेक्षा आहे ना दिलदार शत्रू बारा. हो शत्रू जर दिलदार असेल ना तो त्याला समोरून वार करतो. असतील कपटी मित्र आहेत ना गोड गोड बोलून अशी पाठीत खंजीर खूप असतात. मोनाताई त्यांना नीट समजून सांगा. आम्हाला चांगलं संस्कार आहे तुमच्यावाने काय म्हणा. आमचा बाप 15 वर्ष जेलमध्ये नव्हता. मोनाताई आम्ही बापाचं काढलं नाही यामध्ये त्यांना म्हणा नीट बोला. जाऊन दे ना भाई साहेब कशाला वाद घालत बसताय. अरे मोना तुला माहित नाहीये हिच्या बापाने तात्यांना आणि यांना इतका अख्ख्या गावाला इतका त्रास दिलाय. ह्यांची माणसं घरातली दिसती नसते तळपायच्या मस्तकात जाती नुसती माहिती का. जाऊ दे चल काय जागा ते उद्या ये नक्की. हा चालते कसं आहे माहितीये का हे ना आता जुने असेच उकरू निघणार. आता कसं तुला माहित नव्हतं काय पण आता त्यांना माहिती ना काय झालेलं. पण मला काय म्हणायचंय मोनाताई माझ्या आबांनी जे केलं ते त्यांच्या तात्या संग केलं ना. आमची काय वाद आहे त्याच्यात. बरोबर आहे पण ते कसं आता समजून घ्यायचं असतं. आता काय करायचं मग आम्ही पण नाही सहन करू शकत असं. बरं आता महिने ह्यांची उगाच भांडणं बिन्न झाले असते बाय. जाऊन चला आपलं निघू उद्या येऊ. चला लय काम आहेत जाऊ. नानू 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 आपल्या इथं पाहुणे येणार आहेत. मी मटण शिजलं काय बघून येतो वरती जाऊन. मटण पाहुणे दादा लगीन कराय मटण मुलगा आहे माझा जरा थोडस डोके दे. पण जरा नाही लय हो तिने उचलला होता मला. इकडे बाळा तुझं नाव काय आहे?
चांगलं नाव आहे चांगलं. बर तो आमचा गणू आहे. बर नानू आहे का? ना बर असू द्या. डोक्यात थोडं कमी का? भेटाल करायचा पाहुणं. सांगा म्हणते ते बापाला. सांगा म्हणते का? ऐका आमच्यावर ओळख करून देतो तुम्हाला. मला ओळखते आपण बाकीचे गावात. हे आमच्या गावचे सरपंच बादशाह. नानू आता हे जे आहेत हे पांडवा. ती दीर दाखवते म्हणते तुम्हाला बी डेरी आहे याला बी डेरी आहे. आणि हे जे आहेत ऐका ओ बनू नानू हे अण्णा आता कोण राहिलं? हे जे का द्यावा अरे बाबा आता कोण राहिले? हे करायचं. आता कोण राहिलं? हा आमच्या गावचा सुका. बरं यांच्या बोखांनी बसा. चपला काढा रे. मटण शिजल्याचं बघून येतो. बसा सदा बसा. तात्या प्रवास कसा झाला आपला? प्रवास एकदम ओके झाला बघा. काय सांगायचं सगळे गँग घेऊन आलो. काय झालं आता काम करा. लांबून आलो आम्ही. परत जायचं कामाला देवले माणसं सगळे. हे मटण शिजत बघा मटण शिजत का बघा लवकर. चुका कसा आहे पाहुणा? तात्या मला घेऊ वाटतं रे तात्या. नाही का आपल्या गावात? नको तात्या. अहो तुम्हाला मटण खायला या सोन्याचं घर गवसलं होतं का? हार गेलं ते त्याला नको ना तू उचकून देऊ घेणं देण्याचं. ती एक तर ती पाहुणा गेल्यावर मटण हे हाणलं बिल्लं तर परत होता कुठाना. शांत बसतो. भूक लागली इच्छा की जरा जवळ सदा शिजायला वेळ लागतो. अजून अवतरणाची पाहुणा बोलवा पाहुणा. अरे मग ते काठी कशाला घेतली? काठी कुत्र्याला हाक लायला. कसं येतात त्या गुडीत बोलू आपण. काट टाकायचं. तुम्ही शांत बसा मी तुला गुडीत घेतो. सोनूच ना नानू तुम्ही मागच्या वेळेस आलो होतो
तेव्हा तुमचं ते लय मोठं काळं कुत्र होतं ते कुठे रे? त्याच मतदान शिस्त अण्णा पाहुणं कुठे पाहुणे क्या आलं यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडा चौकडी चांडा चौकडी